काय ग अशी का बसलीस एकटी? काही नाही अगं, आत्ताच आले. काय झालंय? एकटं वाटून राहिलं. म्हणून तर आले ना मी. काळजी करू नकोस. आणि हे बघ, तुझ्यासाठी गरम गरम भजी आणले, खाऊन घे. भजी? हो अगं, फॉर अ चेंज आज संध्याकाळी मी घरी होते ना, मग सुबोध आणि नेहासाठी भजी केली. मी तुला येताना बघितलं, म्हटलं तुझ्यासाठी घेऊन जाऊयात. चल तू भजी खाऊन घे, तोपर्यंत मी चहा करते. रेवती, काय झालं? राधिका, काय झालं? कुणी काही बोललं का तुला? शांत हो बरं तू. काय झालं? अगं रेवती, खूप एकटं वाटून राहिलं ग मला. आता घरी आले ना, मला पूर्वीचे दिवस आठवले. मी संध्याकाळी घरी असायचे, हे ऑफिस मधनं यायचे, अथर्वचा दंगा सुरू असायचा. मग यांच्या आवडीचा नाश्ता करायचो, चहा प्यायचो. चहा पिताना दिवसभर काय घडलं एकमेकांना सांगायचो. अथर्वचा अभ्यास, रात्रीच्या जेवणाची तयारी, दुसऱ्या दिवशीची तयारी, असा भरलेला दिवस असायचा बघ. माझं छोटस कुटुंब सुद्धा विश्व होतं माझ्यासाठी. ही शनी आली आणि सगळंच बदलून गेलं. मी समजू शकते तुझ्या मनाची अवस्था. आपण कितीही सावरायचं म्हटलं ना, तरी एक क्षण असा येतो की जेव्हा आपण कोलमडून जातो. मीही गेले या. एकटेपणा खायला होतो, सगळं असह्य होतं, मन अशांत होतं. आपला भूतकाळ आपल्या समोर उभा राहतो आणि खूप त्रास होतो. सगळं पट्ट घरी होती, पण मनाची समजूत नाही ना घालू शकत. नाहीच समजवायचं. अशा वेळी ना, आणि कोणाचं ऐकावंसही वाटत नाही. सांगणं खूप सोपं आहे, पण आपणच ह्यातून सावरायचं असतं. अशा वेळी खूप शांत राहायचं. ही परीक्षा असते आपली, आणि आपणच ह्यातून मार्ग काढायचा. आणि एकेकाळी तू समजवायचीस ना मला. आज अशी निराश का होतेस? नाराज नाही ग, पण मला कळत नाही माझ्याच बाबतीत का घडावं. या सगळ्यामध्ये अथर्वचा काय दोष? सांग ना, त्याची काय चूक होती? कधी कधी ना, काही प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे. नाना म्हणतात ना, काळ हेच सगळ्यावरचं उत्तम औषध आहे. बघ, यातून काहीतरी चांगलं घडेल. आणि आता तू असं उदास नाही बसायचं, कळलं? आपल्याला खूप काम आहेत. आता उठायचंय, फ्रेश व्हायचंय. स्वयंसिद्धाचा इंटरव्ह्यू आहे ना लक्षात? खूप तयारी करायची आहे, आपल्याला प्रश्नांची यादी करायची आहे. हा, चल उठ आता, फ्रेश हो. पण रेवती, ऐक ना. आता पण काय राधिका? मी आई बाबांना इथे बोलून घेऊ का? हे बरं आहे, आम्हाला कोणी बोलवतच नाही. हा, आलो न बोलवता. आम्ही आलोय न बोलवता. येऊ येऊ येऊ. नानाजी थांबा. काय करतोस काय? आम्हा या, बसा बसा. काय बसा, सवय? बसा. वा, हा, हा. बसा. बोला. नाही, काहीतरी तळण केलंय आणि आम्हाला बोलवलंय. नानाजी, मी नाही केलंय, रेवतीने केलंय. सॉरी नाना, मला बोलावलं नाही. मी देते. अजून थोडा वेळ थांबता का सगळे? मला कांदा भजी येते, करू का पटकन? नको रे, सगळा पसारा करून ठेवशील. मला सांग, तू कसं काय आला सत्ता इथे? अरे तो माझ्याकडे आला होता.
हा कसं काय? मग तुला काय वाटलं हा फक्त तुझाच मित्र आहे? तो माझा पण आता मित्र आहे. आम्ही रोज पत्ते खेळतो, गाणी गातो, कॅरम खेळतो. धमाल. बघितलंच ना रेवती, याला रिकामे उद्योग खूप आहेत. पण काम कर सांगितलं की ते जमत नाही. नाही असाच इथे येत राहिलास ना तर एखाद्या घरात आश्रयही मिळेल तुला. हे, ही बरी आयडिया आहे. खरंच मस्त आयडिया आहे. ना तुमच्याकडे येऊ का पीजी म्हणून मी? हे नको रे बाबा, ते राहशील समोर पण उगीच माझ्या डोक्याला ताप. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं राधा 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 करत माझ्या घरात होईल तुझं. मदत पण करेन ना. ते काय उद्या आता मी स्वयंसिद्धाचं शूट करणार आहे ना हिच्या बरोबर, त्यामुळे जरा टेन्शन आलंय तिला. अरे एकटी कशाला? मी येतो तुझ्यासोबत. नाही नको नानाजी, मी जाईन. तुला कुठेही जायचं नाहीये, आम्ही इकडे येणार आहोत शूट करायला. घरी? हो. हे बघ कसं आहे ना की एखादी स्त्री बिझनेस मध्ये कितीही यशस्वी झाली तरी घरच्या जबाबदाऱ्या ती व्यवस्थित पार पाडते हे दाखवायचे. हा कल्पना छान आहे रेवती. राधिकेला स्वयंपाक करताना दाखवा, अथर्वचा अभ्यास घेताना दाखवा. हा पाहुण्यांची सरबराई कर. पाहुण्यांची सबराई काय शब्द आहे तो? सरबराई. पाहुण्यांना सरबत वगैरे घेताना दाखवा. मी पाहुणा बनेन, मी सरबत पिन. चालेल? चालेल. नाही नको. तुझं कशाला? अरे का? अगं हे बघ सौमित्रचं राहू दे, तू तर शूट करशील की नाही? उद्या सकाळी येतोय आम्ही, तयार राहायचं 8:30 वाजता. हा मी पण बरोबर 8:30 येतो. तयार राहा. तू नको, मी कॉन्शियस होईन खूप. कॉन्शियस कशाला होशील? मी आहे ना. ते काही नाही, तू तयार राहा, मी येते. हा मी पण तयार राहतो. हा तू कशाला आता? अरे कशाला म्हणजे मी पिये तुझा. ए नको ना, खरंच नको येऊ. सांग ना तू. नाही मी येणार आहे. माझं नाही, ठरलंय. मी- काय चाललंय? अहो तुम्ही मला चहा करायला सांगितलं आणि इथे येऊन बसलात. अरे ठीक कमाल आहे बाबा आहे, तुमचं. सगळ्यांसाठीच कर आता. आणि कसलं संमेलन भरलं इथे? हा, मी सांगतो, मी अध्यक्ष आहे या संमेलनाचा. घ्या प्रसाद, घ्या प्रसाद घ्या. अख्खा खायला लागेल. अख्खा शाबास घ्या. नाना नाना परत एक असू दे. शाबास. अरे घ्या लवकर, अरे घ्या, घ्या, घ्या. अरे घे ग. घे रेवती, तू पण खा. नानी मी आज रात्री येतोय जेवायला. छान मस्त काहीतरी बेत करा. हो करणार. काय करतोयस तू हे? त्यात काय झालं? नाना आणि माझं ठरलंय हो की नाही? हा मग रोजच जेवणार. अरे नानींच्या हातची वाटली डाळ. हो हो करणार ना, नक्की. नानी आज तोच बेत पाहिजे. आणि साबुदाण्याचा वडा तो पण आहे ना? नाही रे, या दोन्ही गोष्टी एका दिवशी खात नाहीत. हा तुला काय माहिती? आणि मला नाना म्हणाले साबुदाणा भिजत घातलाय म्हणून. हा सांगितलं ना त्याला. बरे भेटले दोघे एकमेकांना. खवय्ये. राधिका तू यायचंस ना जेवायला? बघते. बघते वगैरे चालणार नाही, यायलाच लागेल तुला. अरे नाही तर काय हो म्हणायचं की लगेच. जेवायला कधी नाही. मी तिच्या वतीने हो म्हणतो. मी घेऊन येतो राधाला जेवायला. ओके. शांतता. धुसफुस. सम्या नको ना असं वागत जाऊ. मस्त चिडतो का तो? बरं आता ते सगळं राहू दे, उशीर होतोय. हा सकाळी तयार राहा 8:30 वाजता. हा 8:30 ना? ओके मी 7:30 ला येतो. 1 तास आधी येतो म्हणजे मागे लागतो बरोबर. असं काय? रेवती सांग ना त्याला. हो. आणि राधिका सगळ्यांनी आज रात्री माझ्याकडे जेवायला यायचंय. कारण सांगितलेली चालणार नाही. तू सुबोधला आणि नेहाला पण घेऊन या नक्की. मी येऊ का मदतीला? झालं हिचं सुरू परत. काय मग राधा? आता वाटतंय ना भरलेलं घर? काय झालं, काही लागलंय का? नाही लागलं नाहीये. लागलं काही नाहीये. संपूर्ण नाकच प्रॉब्लेम आहे.
म्हणजे बघ ना तुझा चेहरा बघ, तुला असा मस्त फेस कट वगैरे आहे, पण नाक असं चेहऱ्याच्या मनाने एकदम असं मोठं आहे. यार ना तेल का आता एक काम करा मॅडम, काय आहे की आपण ते पिन लावतो ना, ते चिमटा ते लावला की एकदम सकाळी पण नाक सरळ होतो. तुला सवय आहे का ग नाक खूपच नाही ती म्हणून. बरोबर बरोबर. आमच्या नागपूरला कसं ना भज्या तळतात तसं झालंय नाकाचं. भज आहे नाक नाक. पावडर सौमित्र त्या ब्युटी एक्सपर्ट आहे का? मग मी गॅरीला फोन करतो. चल ना यार नाही उचला त्या फोन. काहीतरी करून त्या घरात परत गेलंच पाहिजे. कोण आलंय यार? अरे आप यहाँ? What? अरे अंग्रेजी काहे बोल रही है? हम पूछ रहे हैं कि आप यहाँ कैसे? फिर से यहाँ रहने आई है का? हा तुला काय करायचंय? कुठे राहील मी यार? अच्छा. अरे जो होता है वो अच्छे के लिए होता है. अच्छा हुआ राधिका भौजी का पीछा छूट गए. राधिका भौजी का नहीं, मेरा पीछा छूटा. दूध चाहिए कि नहीं आपको? हा मग दे ना दूध. बडबड किती करतोस तू? नॉनसेन्स दे बावट मिल्कमॅन. अरे क्या पटर पटर कर रही है? ये लो दूध का थैली. थैंक यू. और हमका एक बात बताइए, आपको घर से तो निकाल दिया है, साहब ने ऑफिस से भी निकाल दिया है का? साहब क्यों निकालेंगे? पागल है राधिका जैसे. यो भैया पण आमच्या राधिकाला पागल म्हणताय? हा? तिला आता घरातून बाहेर काढले तर सोसायटीतून बाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही. आमच्या राधिकानं तिला घराबाहेर काढली. नाना जी, हा? ये तो बहुत बड़ी खबर है. हाँ फिर वो कहते हैं ना, जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना. गुड मॉर्निंग. अरे कोणी आहे की नाही घरात? 7:30 वाजले. सौमित्र हजार फुलं हजार. सम्या ही फुलं कशाला आणलीस? कशासाठी म्हणजे तुझा इंटरव्ह्यू यार. मग अरे तू कुठे बसणार सांग? त्याच्या मागे बरोबर फुल. हा आहे बघ इथे ठेवूया आपण फुलं मस्त अरे. पैकी. कुठे ठेवू? अरे ते मधल्या. ठीक आहे त्या रेवती मॅडमना विचारतो की कुठे ते. हा काय आणि डॉट 7:30 म्हणजे 7:30. हा, म्हणजे काय मी तुला लागलेली 7:30 आहे. चल रे काही बोलतोय. ए, सम्या हा बोल ना. मला सांग ना, मला जमेल ना हे इंटरव्ह्यूचं? न जमायला काय टेन्शन काय घेते उगाच. हा खरंच खूप टेन्शन आलंय मला. अरे काय नाही करायचं एवढं. तू कसं सतत मला लेक्चर देतेस हो की नाही? हे करू नको ते करू नको, ये ते नोकरी कर देतेस की नाही? तसंच तुला बोलायचं. लेक्चर देते मी तुला. काही पण बोलतोयस. बरं 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 माझी काय म्हणतो भाषा चुकली असेल. असं कर, तू अथर्वशी कसं बोलतेस तसंच बोलायचं. कळतंय का तुला? मुळात ना राधा, तुला जे मनापासून बोलावं असं वाटतंय ना ते बोल बिंदास. अगं मला खात्री आहे, विश्वास आहे पूर्ण. मस्त देणार तो इंटरव्ह्यू, रॉकिंग एकदम. हा? तुला विश्वास आहे ना? मग झालं. झालं. काय सौमित्र बनहट्टी, काय राधिका सुभेदार मॅडमनी आता घरात ड्युटी लावली की काय तुमची? अरे हो नाही, मलाच लक्षात नाही राहिलं. आमचे वॉचमन सध्या सुट्टीवर गेलेत ना, त्यांच्या जागी ठेवलं असेल तुला, नाही का? हे पाप तुम्ही लेट मी हँडल दिस मॅम, लेट मी हँडल दिस प्लीज. मॅम वगैरे हा? काय पर्सनल सेक्रेटरी का आता? काय काय पोस्ट वर रे? मित्र मित्र नावाची पोस्ट आहे माझी. तुला कदाचित माहिती नसेल, पण राधाचा मित्र म्हणून मी तू म्हणतोस तसं काय पर्सनल सेक्रेटरी, वॉचमन, बॉडीगार्ड तू म्हणशील ते वाटेल ते काम मी करू शकतो राधासाठी. मित्र म्हणून हा, हा. नाही, मित्र म्हणून आहेस तोपर्यंतच बरं आहे की अजूनही काही उद्देश आहेत पाप, तर- मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. लेट मी हँडल दिस मॅम, लेट मी हँडल दिस. गुरु, मला ना कधी कधी खरंच तुझ्या बाबतीत एक प्रश्न पडतो सिरियसली.
तू खरंच इतक्या मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे आहेस का रे? नाही, कारण किती खालच्या दर्जाचे प्रश्न पडतात ह्याला. हे बघ सौमित्र, नाही नाही नाही, मित्र आणि प्रेम यातला फरक मला कळलाय, तुला कसं कळत नाहीये अजून? नाही नाही, तू शिकवायची गरजच नाहीये, कळलं ना? राधिका ये, झाली का तयारी? तयारी म्हणजे कधीपासून तयार आहे? सारखी विचारते रेवती कधी येणार आहे, आणि टेन्शन आलं इंटरव्ह्यूचं. सांग जरा. मला जरा खरंच टेन्शन आलंय. मी आहे ना, काळजी नको करूस. बरं मला सांग, सेटअप कुठे लावू दे या ना? मी काय म्हणतो, मी तर ती फुलं आणली आहेत, सो ती फुलं दिसतील अशा ठिकाणी लावा ना. सम्या, अरे साऊंड सेटअप आहे, सो तो कुठेतरी आपल्याला लावावा लागेल. हा, राधिकाचा इंटरव्ह्यू करायचा ना, तो इथे करूया. हा चालेल. कसं तू सांगशील तसं. बरं या रे. अरे या या. काय नाव काय? सम्या, असिस्टंट आहे ती माझी. हो, पण नाव असेल ना काहीतरी. समृद्धी. अरे वा, ये. जा तिकडे बाल्कनीत लावा setup. चालेल ना? समृद्धी आली घरी. काय 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 चाललंय, काय कसला सेटअप, काय इंटरव्ह्यू? ना म्हणजे राधाचा इंटरव्ह्यू घेणार आहे रेवती. काय छान नाव आहे कार्यक्रमाचं. काय ते स्वयंसिद्धा. वा. गुरु 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 ऐक ना, हे बघ राधाचा इंटरव्ह्यू आहे. उगाच आता इथे सगळ्यांसमोर तमाशे करून. हे मला नको शिकूस. तुमचा काय दळभद्री स्वयंसिद्धा कार्यक्रम आणि तुम्ही काय गोंधळ घालायच ते करा. दळभद्री कार्यक्रम काय? थांब बघ आता मी काय करतो. हा कळलं आता. पण सुरुवात कशापासून करायची? हे बघ, सुरुवात ना आपण तुझं रुटीन दाखवूया. म्हणजे तू स्वयंपाकघरात काहीतरी चहा करतेस किंवा काहीतरी भाजी फोडणी टाकतेस, आणि मग त्याच्यानंतर आपण इंटरव्ह्यू सुरू करूया. बरं चालेल? चालेल. जमेल ना रे? सगळं जमेल. राधिका, तुम्ही घर आणि बिझनेस दोन्ही इतक्या उत्तम पद्धतीने सांभाळताय. हॅट्स ऑफ टू यू. हा त्यात काय, हे तर रोजचं काम आहे, त्यात काही विशेष नाही. हो, असं कसं? आज तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहात, पण गृहिणी म्हणून तुमचा तोच दिनक्रम आहे. त्याचं असं असतं की स्त्री कुठलीही असो, ती कितीही मोठ्या पदावरती काम करत असो, तिचा रोजचा दिनक्रम काही बदलत नाही. तिचा रोजचा दिनक्रम तसाच असतो. तिची नाती बदलत नाही. आपल्या मुलांसाठी ती आईच असते. मला जसं आता ऑफिसचं काम आवडतं, तसं मला घरकामही खूप आवडतं. मुळात म्हणजे माझ्या रोजच्या कामांमधनं, घरकामातनं मी खूप काही शिकले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करत असताना मी खूप पेशन्स ठेवू शकते. त्याला कारण माझी घरातली कामं. वा, अतिशय उत्तम सल्ला दिलात तुम्ही. आणखीन काय सांगाल गृहिणींना? तुम्ही कुठल्याही संधीकडे डोळसपणे बघायला शिका. खंबीरपणे उभं राहा. तुमच्यात खूप टॅलेंट आहे, फक्त तुम्हाला संधी मिळण्याचा अवकाश आहे. खरंच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे गृहिणींना. अरे वा, गुरुनाथ सुभेदार सर पण आलेत. असा योग परत येणार नाही. रेवती मॅडम, ह्यांना पण काय विचारायचं तर विचारून घ्या ना. यार, तू कशाला उगीच फालतूपणा करतो? कशाला म्हणजे काय रे, तुझं प्रोत्साहन आहे ना तिला, तुझा एवढा ठाम पाठिंबा आहे म्हणून तर ती. विचारून घ्या, विचारून घ्या. हे बघ, काही गरज नाही, मला ऑफिसला उगाच तमाशे करू नको रे. लाईव्ह चालू आहे, लाईव्ह. असं काय करतोस? हो रेवती मॅडम, सांगा माझ्यावर विचार. लाईव्ह चालू आहे ना? हो, लाईट चालू आहे. लाईव्ह चालू आहे यार, गुरु. तमाशे करू नको. चल तू बॅग दे, बॅग दे. जा, बस तिकडे. चल प्लीज प्लीज. अरे छान बोल, चांगलं बोल. लाईव्ह चालू आहे. गुरुनाथ सुभेदार, तुम्ही काय सांगाल राधिकाबद्दल? काय काय सांगणार मी राधिकाबद्दल? एक आदर्श गृहिणीच म्हणावं लागेल तिला. म्हणजे ती सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या छान पद्धतीनं सांभाळते. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की एखादी सामान्य म्हणजे गृहिणी इतकं मोठं पद फारच यशस्वीरित्या सांभाळते. एवढा मोठा बिझनेस सांभाळते, ते पण घरचं सगळं करून. ही खरंच कौतुकाची गोष्टच आहे. म्हणजे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, मुलाचं सगळं करायचं, नवऱ्या म्हणजे माझं सगळं काही कामाचं आणि प्लस बिझनेस. सो हे अगदीच वाखाणण्याजोगं आहे. आणि खरं तर राधिकाचा एक पत्नी म्हणून अभिमानच वाटतो मला. कारण ही जी काही कामगिरी तिने करून दाखवली आहे, साधी गोष्ट नाही आहे. एखादीने घर पण सांभाळायचं आणि एवढी
बिझनेसची पण धुरा सांभाळायची, सगळं अवघड आहे. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 12 वर्ष झाली साधारण. राधिका बद्दल संसारी स्त्री म्हणून तुम्ही काय सांगाल?